नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या DSSच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कंप्रेसिव्ह मेंबरची डिझाइन स्ट्रेंथ आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करतोय, ज्याला डिझाइन स्ट्रेंथ ऑफ द कंप्रेशन मेंबर असं म्हटलं जातं। म्हणजे बेसिकली कंप्रेशन फोर्स कॅरिंग कपॅसिटी आपण या ठिकाणी फाइंड आउट करतोय। जस्ट प्रीवियस लेक्चरमध्ये आपण एका अँगल सेक्शनची कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ आपण फाइंड आउट केली। सिमिलर प्रकारचा क्वेश्चन आपण आणखी एक ह्या लेक्चरमध्ये घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने क्लियर होणार हा टॉपिक आणि त्याची खूप चांगली प्रॅक्टिस तुम्ही करू शकता। तर बघा, सेकंड क्वेश्चन आहे, बिलकुल प्रीवियस क्वेश्चन सारखाच आहे, तर आपण एकदा परत ट्राय करूया। तर बघा, डिझाइन ए सिंगल अँगल डिसकंटिन्युअस स्ट्रट टू कॅरी ए फॅक्टर ॲक्झियल फोर्स ऑफ 125 किलोन्यूटन। या ठिकाणी आपल्याला या स्ट्रट मेंबर जो आहे, जो अँगल मेंबर आहे, अँगल सेक्शन आहे, याचे डायमेन्शन्स आपल्याला दिलेले नाहीत। म्हणजे तो कोणत्या प्रकारचा अँगल सेक्शन आहे ते दिलेलं नाही, ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। मग त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही काय करा, जो काही गिवन डेटा दिलेला आहे तो गिवन डेटा आधी आपण लिहून घेऊ। त्याच्यानंतर मग आपण काय करू मित्रांनो, की सिलेक्शन महत्त्वाचं आहे। या ठिकाणी सिलेक्शन ऑफ दिस सेक्शन ते सुद्धा आपण इथं बघूया। तर बघा, आधी आपण गिवन गोष्टी लिहून घेऊ। सो गिवन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे इथं, डिझाइन फॅक्टर्ड लोड and that is equal to 125 किलो न्यूटन। ओके, फॅक्टर लोड आपल्याला दिलाय आणि यासोबतच आपल्याला अनसपोर्टेड लेंथ ऑफ द मेंबर दिलेली आहे। अनसपोर्टेड लेंथ ऑफ मेंबर, अनसपोर्टेड लेंथ ऑफ मेंबर, त्याला मी डिनोट करतो एल नॉट ने, एल नॉट अनसपोर्टेड लेंथ आणि दॅट इज इक्वल टू 3.2 मीटर। 3.2 मीटर याला MM मध्ये 3200 mm असं आपण लिहू शकतो, बरोबर, 3200। आणि हा जो काही फॅक्टर्ड लोड आहे, फॅक्टर लोड, तर या फॅक्टर्ड लोडला मी या ठिकाणी कॅपिटल P या सिम्बॉलने मी त्याला डिनोट करतो। सो इट इज डिनोटेड विथ द लेटर कॅपिटल P। जस्ट 1 मिनिट। फॅक्टर्ड लोड, ओके, 125 किलो न्यूटन। त्यानंतर आणखी आपल्याला एक गोष्ट क्लिअर केली इथं, की अजून द FY व्हॅल्यू, सो यील्ड स्ट्रेस व्हॅल्यू किती आहे, 250 न्यूटन पर mm², 250 न्यूटन पर mm²। हे आपल्याला सगळं गिवन आहे। यानंतर आता आपण काय करूया, सिलेक्शन ऑफ सेक्शन। सो नंबर 1 सेक्शन सिलेक्शन, स्टेप नंबर 1, सिलेक्शन ऑफ सेक्शन, सिलेक्शन ऑफ सेक्शन। तर यामध्ये आपण काय करायचं, सगळ्यात पहिली स्टेप, की जी स्ट्रेस व्हॅल्यू आहे FCD व्हॅल्यू, सो डिझाइन कंप्रेसिव्ह स्ट्रेस व्हॅल्यू जी आहे FCD ती आपण अज्यूम करूया। सो अज्यूम FCD इज इक्वल टू सपोज अगेन 80 न्यूटन पर mm², बरोबर। ही FCD जी स्ट्रेस व्हॅल्यू आहे, मी या ठिकाणी 80 ते 110च्या रेंजमध्ये आपण काही अज्यूम करू शकतो। सो या ठिकाणी अगेन मी 80 न्यूटन पर mm² अज्यूम केली। यानंतर मग आता एरिया रिक्वायर्ड कसा कॅल्क्युलेट करतो आपण, देन द एरिया रिक्वायर्ड इज इक्वल टू बघा, स्ट्रेस इज इक्वल टू लोड डिवाइडेड बाय द एरिया। तर एरिया रिक्वायर्ड आपण आता कसा कॅल्क्युलेट करणार, सो इट इज इक्वल टू द लोड डिवाइडेड बाय द स्ट्रेस। सो बघा, या ठिकाणी किती लोड आहे जो आपल्याला या मेंबरला कॅरी करायचा आहे, दॅट इज इक्वल टू द फॅक्टर लोड 125 इंटू 10⁻³ न्यूटन, कारण तो किलो न्यूटनमध्ये, डिवाइडेड बाय आपल्याला स्ट्रेसने डिवाइड करावा लागेल। मग कुठला स्ट्रेस जो आपण अज्यूम केलेला आहे, आणि दॅट इज इक्वल टू 80 न्यूटन पर mm²। सो हे कॅल्क्युलेशन करा आणि तुम्हाला या ठिकाणी काय मिळेल, एरिया रिक्वायर्ड। सो एवढा फोर्स आपल्याला बॅलन्स करण्यासाठी किती एरियाची रिक्वायरमेंट आहे ते आपल्याला आता कॅल्क्युलेट करता येईल। 125 इंटू 10⁻³ डिवाइडेड बाय 80 जर का केला आपण, सो द एरिया रिक्वायर्ड इज इक्वल टू 1562.5, बरोबर, 1562.5 हा एवढा एरिया आपल्याला या ठिकाणी लागेल mm²। सो एरिया रिक्वायर्ड एवढा एरिया आपल्याला लागेल। पुन्हा एकदा करून घेऊ आपण, डिवाइडेड बाय
80, सो इट इज 1562 1562 एवढा एरियाची आपल्याला रिक्वायरमेंट आहे. मग आपण असा एरिया म्हणजे यापेक्षा जास्त एरिया असणारा जवळचा एखादा सेक्शन बघूया, आपण सिलेक्ट करूया. सो मागच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं की इंडियन स्टँडर्ड अँगल सेक्शन 1998 यूज केला होता. सो त्याच्या जवळपास आपण बघण्याचा प्रयत्न करू. आता हे 65 ओके. तर बघा 90 वाला जो आहे, जो आपण मागे यूज केला आपण तोच वापरूया इथं पुन्हा. हे बघा 90 पण आपल्याला एरिया किती पाहिजे, 1500च्या जवळजवळ पाहिजे, बरोबर. सो 1500. आता हा 80 पण आहे इथं, 80 10 पण आहे, किंवा तो पण 1505 आहे. आपल्याला काय पाहिजे ते लक्षात घ्या आधी तुम्ही. 1562, ठीक आहे. सो 1562 1562.5 येस, याची आपल्याला रिक्वायरमेंट आहे. मग आपण आता काय करूया, 100चा बघू आपण. 100चा. सो 1562, ठीक आहे. आणि हा या ठिकाणी किती आहे, 1539 आहे. नंतर हा 1703 आहे, हा 1505 आहे. आपल्याला 1500 पाहिजे. मग आपण एक काम करू मित्रांनो, या ठिकाणी 90-90-10 हा यूज करू आपण इथं. बघा हा आपण यूज करूया 90/90/10 ज्याचा एरिया या ठिकाणी आहे 1703, म्हणजे 1500पेक्षा हायर एरिया आहे. हा आपण यूज करूया. ज्याचं वेट आहे 13.4. याचं वेट काय आहे, 13.4. 1703 त्याचा एरिया आहे, बरोबर. 1703 त्याचा एरिया आहे. सो सिलेक्ट सेक्शन किंवा कन्सिडर, देअरफॉर कन्सिडर इंडियन स्टँडर्ड अँगल सेक्शन 90-90-10 ॲट 90-90-10 ॲट बघा 90-90-10 1703 13.4. ओके. आणि याचा एरिया किती आहे, 1703 mm². हा त्याचा एरिया आहे, बरोबर. हा झाला त्याचा एरिया. हा झाला एरिया जो की आपला रिक्वायर्ड एरियापेक्षा मोठा आहे, बघा. सो देअरफॉर रिक्वायर्ड एरिया किती, 1562.5 mm². याच्यापेक्षा आपण जो काही प्रोव्हाइड केलेला एरिया आहे एई, तो याच्यापेक्षा कसा आहे, मोठा आहे. 1703 mm सॉरी, रिक्वायर्ड एरियापेक्षा तो जास्त आहे, ठीक आहे, जास्त आहे. तर हे सेक्शनचं आपलं सिलेक्शन आता या ठिकाणी झालेलं आहे. सो सेक्शन सिलेक्शन आपल्यासाठी खूप गरजेचं असतं. यानंतर बघा आपल्या स्टेप आपल्याकडे आहेत. ॲज इट इज आपण ह्या स्टेप फॉलो करणार आहोत. एकदा का सेक्शन तुमचं सिलेक्शन झालं त्यानंतर सेकंड स्टेप असेल तुमची की फाइंड आउट द इक्विव्हॅलंट सिलेंडरनेस रेशो. फाइंड आउट द इक्विव्हॅलंट सिलेंडरनेस रेशो आपण तो फाइंड आउट करूया. मग हा बघा नेक्स्ट नंबर 2, फाइंड आउट इक्विव्हॅलंट स्लेंडरनेस रेशो, ज्याला लॅम्बडा ई ने डिनोट केलं जातं, लॅम्बडा ई. हां, स्लेंडरनेस रेशो. मग आता बघा त्या स्लेंडरनेस रेशोचा फॉर्म्युला आपण इथं बघूया. स्लेंडरनेस रेशो याला मी इथून काय करतो, कॉपी करतो. सो ॲज पर द क्लॉज नंबर 7.1.1.2 याला डायरेक्टली मित्रांनो मी इथून कॉपी करतो, ठीक आहे. थोडासा हँग झाला, काही प्रॉब्लेम नाही. सो फाइंड आउट द इक्विव्हॅलंट स्लेंडरनेस रेशो, लॅम्बडा ई आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. याचा फॉर्म्युला काय आहे, अंडर रूटमध्ये K1 + K2 लॅम्बडा VV² + K3 लॅम्बडा φ². मग इथं K1 K2 अँड K3 हे जे कोइफिशियंट्स असतात हे डिपेंड कशावरती असतात की तो जो काही डिस्कंटिन्युअस मेंबर आहे अँगल सेक्शन त्याच्या एंड कंडिशनवरती की त्याला किती बोल्टने त्या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे आणि एंड कंडिशन त्याची कशी आहे, रिजिड आहे म्हणजे फिक्स्ड आहे किंवा हिंज आहे. मग आपण काय करू, ती कंडिशन आपण इथं अज्यूम करूया की एंड कंडिशन आपण त्याची फिक्स अज्यूम करू आणि नंबर ऑफ बोल्ट ॲट बोथ एंड मोर दॅन और इक्वल टू 2 अज्यूम करूयात. मग त्यावरनं K1 K2 K3 आपल्याला टेबल नंबर 12 वरनं इझिली मिळून जातील. मग त्यानंतर आपण लॅम्बडा VV आणि लॅम्बडा फाय तो इझिली आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय युझिंग द फॉर्म्युला, ठीक आहे. हे बघा
हां, आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आता K1 K2 K3 तर आपण फाइंड आउट करणार. तुम्ही काय करा, जस्ट असं अजूम करा की बोथ एंड्स आर फिक्स एंड अँड नंबर ऑफ बोल्ट्स आर मोर दॅन 2. मग K1 आणि K2 आणि K3 ची व्हॅल्यू टेबल नंबर 12 जर घेतला आपण तर K1 तुमचा येणार 0.20, K2 तुमचा येणार 0.35 आणि K3 आपला येणार या ठिकाणी 20. तो आपण इझिली आपण टेबल नंबर 12चा वापर करून काढू शकतो. मग आता लॅम्बडा VV जेव्हा तुम्ही इथं फाइंड आउट करणार, लॅम्बडा VV थोडा जास्तच, एकच मिनिट, हे बऱ्याचदा असंच होत असतं. आपण जेव्हा डायरेक्टली स्क्रीनशॉट घेतो ना गुगलवरनं किंवा कोडवरनं, डायरेक्टली आपण जेव्हा घेतो थोडासा हँग होतो तो. 1-2 मिनटं थांबा, 1-2 मिनटं थांबून घ्या. शाबाश. तर बघा, सो बाय युजिंग clause 7.5.1.2 of Indian Standard 800/2007. ठीक आहे, असं राहू देऊ वरती. येस. हां, तर बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा ई? लॅम्बडा ई इज इक्वल टू, बोलो व्हॉट इज द लॅम्बडा ई? तर लॅम्बडा ई कसं निघाला आता? लॅम्बडा ई इज इक्वल टू K1 प्लस K2 लॅम्बडा VV स्क्वेअर प्लस K3 लॅम्बडा 5 स्क्वेअर. लेट अस अजूम इट इज इक्वेशन नंबर 1. कॅल्क्युलेशन करताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. नाव अजूम both ends are fixed. both ends are fixed. दोघे एंड आपण फिक्स्ड अजूम करूया. and number of bolts are more than 2 at both ends. हे आपण अजूम करून घेतलं. ठीक आहे. सो देअरफॉर फ्रॉम टेबल नंबर 12, so from table number 12 of Indian Standard Code 800/2007, जर टेबल नंबर 12चा आपण वापर केला तर या ठिकाणी तुम्हाला K1 इज इक्वल टू 0.20, K2 इज इक्वल टू 0.35 आणि K3 इज इक्वल टू 20 अशा व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील. आणि बघा हे कशापासनं, तर आपला जो टेबल नंबर 12 आहे ना, बघा इथं माझ्याकडे टेबल नंबर 12 आहे. मी तुम्हाला ॲज इट इज दाखवतो, एकच मिनटं. हा बघा टेबल नंबर 12, याला मी इथून कॉपी करून घेतो. हां, इथे पेस्ट करतो मी त्याला. ठीक आहे. हा हे आपला टेबल नंबर 12. सो बाय युजिंग द टेबल नंबर 12, ठीक आहे, ह्या बघा या टेबल नंबर 12 मध्ये अकॉर्डिंग टू द एंड कंडिशन 0.20, 0.35 आणि 20 ह्या व्हॅल्यूज आपल्याला K1 K2 K3च्या दिलेल्या आहे. ठीक आहे. मग इथपर्यंत झालं आपलं K1 K2 K3. आता मी लॅम्बडा VV फाइंड आउट करतो. नाव लॅम्बडा VV, किंवा याला इथपर्यंत राहू देऊ, आपण पुढच्या पेजवर जाऊ. आता लॅम्बडा VV आणि लॅम्बडा 5 आपण नेक्स्ट पेजवर फाइंड आउट करूया. सो लॅम्बडा VV आणि लॅम्बडा 5, त्यासाठी मी याला आणखी एकदा कॉपी करून घेतो. इथून कॉपी, नेक्स्ट पेजवरती पेस्ट. Yes. So now lambda suffix VV is equal to, what is the formula? It is L divided by RVV divided by epsilon under root मध्ये
पाय स्क्वेअर इंटू कॅपिटल ई, इट इज अ यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस हा क्लिअरली सांगतो तुम्हाला. इथं कोडमध्ये त्यांच्याकडनं ॲप्सलॉन लिहिला गेला आहे, पण कोडच्या सुरुवातीला ज्या काही एरर त्यांच्याकडनं झालेल्या असतात त्या एररबद्दल त्यांनी करेक्शन्स दिलेलं आहे. तर सुरुवातीला मेन्शन केलं आहे त्यांनी की आमच्याकडनं बाबा हे चूक झालेली आहे. मी तुम्हाला शेवटी दाखवतो, ॲट द एंड ऑफ द सेशन मी दाखवतो पुन्हा तुम्हाला एकदा. सो हे झालं आहे 250. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता एल काय असतो रे, व्हॉट इज द एल? इट इज सेंटर टू सेंटर डिस्टन्स, म्हणजे थोडक्यात अनसपोर्टेड लेंथ. आणि हेच किती मित्रांनो, 3200 mm बरोबर, डिवायडेड बाय आर व्ही व्ही म्हणजेच काय, मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन. आपण बघूया ह्या सेक्शनची. इट इज आपण कोणतं सिलेक्ट केलं आहे, 90-90-10 सिलेक्ट केलं आहे बरं का, 90-90-10. मग आपण बघूया इथं याची आर व्हॅल्यू. सो आर ही आर व्हॅल्यू आहे 90-90-10. सो हा 90-90 आहे. त्यानंतर 6, 8 आणि 10. तर 10ची व्हॅल्यू इथं 1.74 आहे. 1.74 म्हणजेच काय, 17.4. तर हा आहे इथं 17.4. ठीक आहे, डिवायडेड बाय ॲप्सलॉनची व्हॅल्यू असणार 1 कारण 250 दिला आपल्याला. आणि हा पाय स्क्वेअर नंतर 2 × 10⁵ डिवायडेड बाय 250 डिवायडेड बाय व्हॉट 250. तर बघूया याची व्हॅल्यू किती येते. आणि हा ॲप्सलॉन जो असतो ना, ॲप्सलॉन बघा कसा कॅल्क्युलेट करायचा असतो. ॲप्सलॉन इज इक्वल टू अंडर रूटमध्ये 250 डिवायडेड बाय FY. आणि प्रश्नात आपल्याला दिले नाही मित्रांनो की FY काय कन्सिडर करायचं आपल्याला, 250. मग ॲप्सलॉन काय येणार, 1च येणार. मग आता हे कॅल्क्युलेशन आपण करूया कॅल्सीचा वापर करून. अरे सॉरी, बघा 3200 काय अनसपोर्टेड लेंथ डिवायडेड बाय 17.4. तर हे येतं आहे 183.98 म्हणजेच मी त्याला 91 करतो, राऊंड अप करून घेतो हायर साईडला. ठीक आहे, 183.91. 3200 डिवायडेड बाय 17.4. तर हा येतो 183.91. ठीक आहे, डिवायडेड बाय याला थोडंसं काळजीपूर्वक सॉल्व करा. हे बघा, आता पहिल्यांदा घ्या शिफ्ट दाबून पायचा स्क्वेअर झाला, पाय स्क्वेअर 9.8 × 2 × 10⁵. ओके, डिवायडेड बाय 250. येस, आणि नंतर अंडर रूट आन्सर. तर याचं उत्तर येते 88.86. 88.86. मग आफ्टर दिस बघा लॅम्बडा व्ही काय येतो. सो देअर फोर लॅम्बडा व्ही इज इक्वल टू 183.91 डिवायडेड बाय 88.86. 183.91. मग हे आन्सर येतं मित्रांनो 2.06 म्हणजे 069 म्हणजेच काय 07. हा आला लॅम्बडा व्ही. मग देअरफॉर याचा स्क्वेअर आपल्याला लागतो, लॅम्बडा व्ही स्क्वेअर आपल्याला लागतो. तो बघू किती येतो आता. सो 2.07 × 2.07. ओके, दॅट इज इक्वल टू 4.2849 आहे. 2849 आहे, मी त्याला 5 करून घेतो. हा झाला आपला लॅम्बडा व्ही. त्यानंतर ॲड लॅम्बडा फाय इज इक्वल टू, फॉर्म्युला काय त्याचा, B1 + B2 डिवायडेड बाय 2T डिवायडेड बाय सेम ॲप्सलॉन अंडर रूटमध्ये पाय स्क्वेअर × E आणि डिवायडेड बाय 250. तर मित्रांनो B1 आणि B2 काय 90 म्हणजे काय 90 180 दोघांची लेंथ असते ती 180 डिवायडेड बाय 2 टाईम. या प्रॉब्लेममध्ये थिकनेस आहे 10. या प्रॉब्लेममध्ये थिकनेस किती आहे 10 डिवायडेड बाय याचं व्हॅल्यू सेम येणार 88.86. हे बघा 88.86. मग आपला हा 180 डिवायडेड बाय आता 20 करायला लागेल, 20 म्हणजे 9 आले ते डिवायडेड बाय 88.86. तर ही व्हॅल्यू येते मित्रांनो 0.10. सो 0.10चा जर का स्क्वेअर केला आपण, सो 0.10चा स्क्वेअर केला तर देअरफॉर बघा लॅम्बडा फाय स्क्वेअर इज इक्वल टू 0.10 × 0.10 दॅट इज इक्वल टू 0.01. ओके, तर अशा पद्धतीने आपण काय काय फाइंड आउट केलं या ठिकाणी. आता लॅम्बडा व्ही लॅम्बडा फाय हे सगळं फाइंड आउट केलं आहे. मग आता हे पुट करू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये. हा जो इक्वेशन नंबर 1 आहे त्यात पुट करूया आपण. सो नेक्स्ट पेजवरती पुट ऑल व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर 1. सो इक्वेशन नंबर 1 आधी मी लिहून घेतो एकदा पुन्हा. हे बघा इक्वेशन नंबर 1 असं आहे. सो इट इज K1
प्लस K2 लॅम्बडा V स्क्वेअर प्लस K3 लॅम्बडा फाय स्क्वेअर. ठीक आहे, असं आहे. मग आता आपला K1 किती आहे? सो K1 इज इक्वल टू 0.20 प्लस 0.35 लॅम्बडा VV स्क्वेअर. व्हॉट इज लॅम्बडा VV स्क्वेअर? बघा, लॅम्बडा VVचा स्क्वेअर आहे 4.285. सो इट इज 4.285 प्लस 20 इंटू 0.01 ब्रॅकेट कंप्लीट. तर असा हा इक्विव्हॅलंट सिलेंडरनेस रेशो आपण इथून काढू शकतो. आता हे कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण एकदा. सो 0.20 प्लस 0.35 ब्रॅकेटमध्ये 4.285 कंप्लीट प्लस 20 0.01. ठीक आहे, आणि अंडर रूटमध्ये आन्सर टाकलं तर हे उत्तर येते 1.378. 1.378 हे असं आन्सर येते 378. पुन्हा एकदा करून बघू म्हणजे कॅल्क्युलेशन चुकायला नको आपले. 0.20 प्लस 0.35 ब्रॅकेटमध्ये 4.285 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 20 इंटू 0.01. ओके, आणि अंडर रूट आन्सर. सो इट इज 1.378. 1.378 हा आपला लॅम्बडा ई आला इक्विव्हॅलंट. ठीक आहे, सो लॅम्बडा ई झाल्यानंतर लॅम्बडा ई आपण जेव्हा कॅल्क्युलेट करतो त्याच्यानंतरची प्रोसेस बघा काय. लॅम्बडा ई झाल्यानंतर आता आपल्याला फाय फाइंड आउट करावा लागेल. कारण फाय जर फाइंड आउट केला डिझाईन स्ट्रेस कॅल्क्युलेट करण्यासाठी, बघा हा लॅम्बडा ई आपला झालेला आहे. मग आता हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला या तिघ गोष्टी लागतील. बघा, हा फाय बकलिंग क्लास. तर आता हे बकलिंग क्लास मी पुन्हा इथं लिहित नाही. अँगल सेक्शनसाठी बकलिंग क्लास काय असतो? C. अँगल सेक्शनसाठी बकलिंग क्लास असतो C. आणि बकलिंग क्लास C असताना इम्परफेक्शन फॅक्टर बघा इथं बघा अल्फा जो आहे तो काय आहे 0.49. तर हा 0.49 आपण लॅम्बडा इथं पुट करू शकतो. ठीक आहे, मग इथून डायरेक्टली बघा आता फायची व्हॅल्यू जी आहे ना मी इथून डायरेक्टली कॉपी करतो. सो व्हॉट इज द फाय? नाही तर ठीक, याला कॉपी करू आपण. ठीक आहे, इथं पेस्ट करतो. हा बघा, याला इथं पेस्ट करूया. नाव याच्यानंतर आता आपण फाय फाइंड आउट करू. नाव फाय इज इक्वल टू, सो नाव फाय इज इक्वल टू 0.5 इनसाइड द ब्रॅकेट 1 प्लस. आता अल्फा किती घ्यायचा आहे तुम्ही? 0. किती म्हटलं मी तुम्हाला? व्हॉट इज द अल्फा? 49. 0.49 इज द अल्फा. 0.49. मग हा पॉईंट अल्फा इज अवर 0.49. ठीक आहे, सो 0.49. ठीक आहे, 0.5 ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 0.49. आता हा लॅम्बडा जो आहे दॅट इज अ लॅम्बडा ई आणि तो किती आहे 1.378 मायनस 0.2 प्लस लॅम्बडा ई स्क्वेअर जो की 1.378चा काय आहे इथं स्क्वेअर. असं तुम्ही फाय कॅल्क्युलेट करणार. बघा 0.5 1 प्लस 0.49 1.378 1.378 मायनस 0.2 प्लस 1.378चा स्क्वेअर. चला आता हे कॅल्क्युलेशन करूया आपण. 1.378चा स्क्वेअर. ओके, याला आन्सर प्लस 0.49 ब्रॅकेटमध्ये 1.378 मायनस 0.2 ब्रॅकेट कंप्लीट. येस, आणि प्लस यामध्ये आपण 1 ॲड करूया आणि मल्टिप्लाय बाय 0.5. सो इट इज इक्वल टू, आता इथून फायची व्हॅल्यू आली मित्रांनो 1.7380. हा आला आपला फाय. 1.7380. पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. सो 1 प्लस 0.49 ब्रॅकेटमध्ये 1.378 मायनस 0.2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 1.378 ब्रॅकेट स्क्वेअर. येस, मल्टिप्लाय बाय 0.5. 1.7380 हे झालं. मग आता इथपर्यंत आपण आलोय. ठीक आहे, कॉपी करू याला, पेस्ट. सो आपली किती नंबरची स्टेप झाली? हे सगळं आपण स्टेप नंबर 2 मध्ये करतोय. नाव स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 मध्ये फाइंड आउट डिझाइन
compressive stress, बरोबर. फाइंड आउट द डिझाइन कंप्रेसिव्ह स्ट्रेस, दॅट इज FCD. सो FCD, सो FCD इज इक्वल टू, बोलो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर FCD. FCD चा फॉर्म्युला काय आहे? इट इज 1/5 प्लस अंडर रूटमध्ये फाय स्क्वेअर मायनस लॅमडा स्क्वेअर, बट लॅमडा इज लॅमडा ई आता लॅमडा स्क्वेअर, तर इंटू FY डिवायडेड बाय गॅमा एम नॉट. हा असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हा असा फॉर्म्युला आहे. मग आता बघा 1 अपॉन व्हॉट इज फाय, आत्ताच फाय आपण फाइंड आउट केला आहे. फाय इज इक्वल टू 1.738 प्लस अंडर रूटमध्ये 1.738 स्क्वेअर मायनस लॅमडा ई 1.378 त्याचा स्क्वेअर. ओके, मल्टिप्लाय बाय 250 डिवायडेड बाय 1.1 इज द फॅक्टर ऑफ सेफ्टी. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे आन्सर कॅल्क्युलेट करू शकतो. आता बघा 1.738 स्क्वेअर मायनस 1.378 स्क्वेअर. ओके, आणि रूट ऑफ आन्सर देन प्लस 1.738. ओके, देन 1 डिवायडेड बाय अगेन आन्सर. तर हे उत्तर मित्रांनो 0.3575 मल्टिप्लाय बाय 250 डिवायडेड बाय 1.1, 0.3575 मल्टिप्लाय बाय 250 डिवायडेड बाय 1.1. सो इट इज इक्वल टू 81.25. 81.25 इज द FCD, न्यूटन पर mm स्क्वेअर. हा आला तुमचा FCD 81.25 हा आला FCD. ठीक आहे, म्हणजेच काय डिझाईन स्ट्रेस. आणि मग यानंतर स्टेप नंबर आपली नेक्स्ट असणार 4 डिझाईन स्ट्रेंथ ऑफ कंप्रेशन मेंबर. डिझाईन स्ट्रेंथ ऑफ कंप्रेशन मेंबर. and what is the formula? PD is equal to AE into FCD. सो बघा ग्रॉस एरिया किती आता याचा, व्हॉट इज द ग्रॉस एरिया ऑफ द मेंबर. हा जो नाही अँगल सेक्शन आहे बरं का, या अँगल सेक्शनचा ग्रॉस एरिया आपण काय घेतला आहे बघा. सो ग्रॉस एरिया 1703. सो 1703 आणि हा किती आला 81.25. चेक करू आता आपण. 1703 81.25. So it is equal to into 10 raised to the power minus 3, that is equal to 138.37 किलो न्यूटन. हा आला मित्रांनो याला डिझाईन फोर्स कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द अँगल सेक्शन, जी की एक्सटर्नली जो लोड अप्लाय केलेला आहे 125 किलो न्यूटन यापेक्षा कसा आहे जास्त. सो देअर फोर फॅक्टर्ड लोड P is equal to 125 kilonewton. It is less than design strength. Design strength पेक्षा कसा आहे लेस आहे. PD it is equal to 138.37 kilonewton. Hence angle section Indian standard angle section 90-90-10 इज सेफ. कसं असणार सेफ. आणि चेक फॉर मॅक्झिमम सिलेंडरनेस रेशो बघा, चेक फॉर सिलेंडरनेस रेशो पण बघून घेऊ आपण. सेफ. नाव नेक्स्ट नंबर 5. चेक फॉर स्लेंडरनेस रेशो. सो मॅक्झिमम सिलेंडरनेस रेशो जो काय असतो कंप्रेशन मेंबरचा अंडर द ॲक्शन ऑफ डेड लोड अँड लाईव्ह लोड शुड बी लेस दॅन 180. मग तो खरंच सॅटिस्फाईड होतोय का ते पण चेक करू आपण. सो स्लेंडरनेस रेशो लॅमडा इज इक्वल टू इफेक्टिव्ह लेंथ डिवायडेड बाय द मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन.
सो इफेक्टिव्ह लेंथ काय असणार याची दोघं कंडिशन जर का तुमच्या फिक्स असतील तर 0.65 अनसपोर्टेड लेंथ म्हणजे काय 3200 आणि डिवायडेड बाय मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन RYY याचा किती मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन. सो द मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन आपण इथं कॅल्क्युलेट केलाय RVV दॅट इज इक्वल टू 17.4. सो हा किती आहे 17.4. चेक करूया इथून लॅम्बडाची व्हॅल्यू किती येते. सो लॅम्बडा इज इक्वल टू 3200 आणि 0.65 डिवायडेड बाय 17.4. तर ही व्हॅल्यू येते मित्रांनो 119.54 विच इज लेस दॅन मॅक्झिमम सिलेंडरनेस रेशो 180. ठीक आहे, मॅक्झिमम सिलेंडरनेस रेशोपेक्षा कसं आहे लेस आहे. सो स्लेंडरनेस रेशो सुद्धा सेफ आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो याची डिझाईन केली जात असते. सो मी आतापर्यंत 2 प्रकारचे प्रॉब्लेम घेतलेत. सो पहिला टाईपचा प्रॉब्लेम असा होता की इंडियन स्टँडर्ड हेवी बीम याची डिझाईन फोर्स कॅरिंग कपॅसिटी जी आहे कंप्रेसिव्ह फोर्स कॅरिंग कपॅसिटी आपण फाइंड आउट केली. आणि आता दुसऱ्या टाईपचे प्रॉब्लेम आपण बघितले अँगल सेक्शन. सो प्रत्येकाचे मी 2-2 न्यूमेरिकल क्वेश्चन इथं घेतलेत. सिमिलर टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा किंवा तुम्ही जे काही बुक यूज करताय त्या बुकमध्ये बघा आणि त्यांची तुम्ही नक्कीच प्रॅक्टिस करा. ठीक आहे, या ठिकाणी आणि काही डाऊट आले जर कॅल्क्युलेशनमध्ये काही गडबड वाटलीच तुम्हाला तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक वेगळा टाईप जो आहे तो डिस्कस करूया. चलो, थँक्यू सो मच.